नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहे तुमच्यापर्यंत नवीन सरकारी नोकरीची अपडेट. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. IBPS विभागामार्फत नवीन रिक्रुटमेंट निघाली आहे. 9,995 इतके वेगवेगळे पदांसाठी, एकूण 10 पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे. आपण जर या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ जर आवडेल तर तुम्ही त्याला लाईक आणि शेअर करू शकता. आणि आता सविस्तर आपण माहिती पुढील प्रमाणे आपण सविस्तर पाहूया. यामध्ये वेगवेगळी पदे आहेत. 1 ते 10 असे वेगवेगळे पात्रतेचे पदे आहेत. त्याची सविस्तर माहिती आपण पाहत असताना याची जे रजिस्ट्रेशन डेट आहेत हे 7 जून 2024 पर्यंत हे रजिस्ट्रेशन डेट आहे. 7 जूनपासून हे ऑनलाईन फॉर्म करण्याची डेट आपल्याला चालू होत आहे. रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन जे आहेत हे 27 जून 2024 पर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. आणि या फॉर्ममध्ये तुम्हाला जर काही एडिटिंग जर करायची असेल किंवा काही माहिती चुकली असेल तर ती डेट आहे 27 जून 2024. 27 जून 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. ही डेट जी आहेत 7 जून ते 27 जून 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. यामध्ये लास्ट डेट जे आहे तुमचं ॲप्लिकेशन प्रिंटिंग करायची जी लास्ट डेट आहे तर ते तुम्ही 12 जुलै 2024 पर्यंत तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते फॉर्म डाउनलोड करून तुम्ही तुमचं फॉर्म प्रिंट करू शकता. ऑनलाईन फी पेमेंटची जी डेट आहेत हे 7 जून 2024 ते 27 जून 2024 हा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे. एवढ्याच कालावधीमध्ये तुम्ही तुमचं ऑनलाईन फॉर्म भरू शकता, ऑनलाईन पेमेंट करू शकता आणि फॉर्ममध्ये एडिटिंगसुद्धा करू शकता. आता आपण याची सविस्तर आपण माहिती पाहूया. अर्ज करण्याची अंतिम दिनांक जर पाहायची असेल तर आपल्याला 27 जून 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतो. यासाठी एकूण पदे आहेत 9,995. आता वेगवेगळी पदे आहेत, त्या पदांची माहिती आपण सविस्तर पाहूया. सुरुवातीला कोणती पदे आहेत, त्यानंतर ती एकूण पदांची संख्या कोणती आहे आणि त्यासाठी पात्रता कोणती लागते हे पाहूया. पहिलं पद आहेत ऑफिसर असिस्टंट. यासाठी आहे 5,585 पदे. यासाठी पात्रता लागते कोणत्याही शाखेतील तुम्ही पदवीधर असायला हवे आहेत. यानंतर ऑफिसर स्केल 1 यासाठी पदे आहेत 3,499. यासाठी सुद्धा पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी एवढी लागते. त्यानंतर तिसरे पद आहेत ऑफिसर स्केल 2. त्यालाच जनरल बँकिंग ऑफिसरसुद्धा म्हटलं आहे. त्यासाठी आहे 496 पदे. यासाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर ही पात्रता याच्यासाठी लागतात. त्यानंतर चौथं पद आहे ऑफिसर स्केल 2. हे IT सेक्टरमध्ये हे जॉब आहे. यासाठी 94 पदांसाठी ही जाहिरात आहे. यासाठी पदवी लागते, पण पदवी वेगवेगळ्या टेक्निकल फील्डमध्ये तुम्हाला झालेली पाहिजे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन्स, कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदवी लागते. त्यानंतर 5वं पद आहे ऑफिसर स्केल 2 CA पदाचं. यासाठी 60 पदे आहेत आणि यासाठी पात्रता लागते CA आणि 1 वर्ष अनुभव. त्यानंतर तुमचं 6वं पद आहे ऑफिसर स्केल 2 लॉ सेक्शनमध्ये आहे. यासाठी 30 जागा आहेत आणि यासाठी पात्रता लागते तुमची विधी पदवी LLB 3 वर्ष किंवा 5 वर्ष झालेलं असलं तरी चालते. यानंतर 7वं पद आहे ऑफिसर स्केल 2 ट्रेझरी मॅनेजरचं. यासाठी पदे आहेत 21 पदे. यासाठी पात्रता लागते CA किंवा MBA फायनान्समध्ये. त्यानंतर 8वं महत्त्वाचं पद आहे ऑफिसर स्केल 2. हे मार्केटिंग ऑफिसर म्हणून हे पद आहे. यासाठी 11 पदे आहेत आणि याला पात्रता लागते MBA मार्केटिंगमध्ये. त्यानंतर 9वं पद आहे ऑफिसर स्केल 2 ॲग्रिकल्चर ऑफिसर. यासाठी पदवी लागते, परंतु तुमची BSc ॲग्री यामध्ये झालेली असावी. आणि शेवटचं आणि 10वं पद आहे ऑफिसर स्केल 3. 129 जागा आहेत. यासाठी पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी एवढी लागते. म्हणजेच मॅक्झिमम जे पदे आहेत ही कोणत्याही शाखेतील पदवी असलेली उमेदवार यासाठी अर्ज करू शकता. तुमची जर पदवी जर झाली असेल तर तुम्ही नक्कीच या पदांसाठी तुम्ही अर्ज करायला हरकत नाही. यासाठी वयोमर्यादांची जर माहिती पाहायची असेल तर 1 जून 2024 रोजी पदानुसार वेगवेगळी वयोमर्यादा दिलेली आहे. आता यामध्ये SC STसाठी जे वयोमर्यादा आहे हे 5 वर्ष सूट दिलेली आहे आणि OBCसाठी 3 वर्ष वयांसाठी सवलत दिलेली आहे. यानंतर फीस स्ट्रक्चर जर पाहायचं असेल तर आपल्याला पदानुसार वेगवेगळी फीस स्ट्रक्चरसुद्धा दिलेली आहे. पहिल्या पदासाठी जे आहेत जनरल OBCसाठी 850 रुपये एवढी फी आहे आणि SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅनसाठी 175 रुपये एवढी फी दिलेली आहे. त्यानंतर पद क्रमांक 2 पासून तर 10 पर्यंत जर पाहायचं असेल तर जनरल आणि OBCसाठी 850 रुपये आणि SC ST PWDसाठी 175 रुपये एवढी फीज आकारण्यात आलेली आहे. नक्कीच जर तुमची पदवी तुम्ही पात्रतेत बसत असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज करण्यासाठी विसरू नका. खूप मोठी जेम्बो भरती आहे. 9,995 पदांची ही जाहिरात नुकताच जाहीर झालेली आहे.
नोकरीचे ठिकाण जर पाहायचे असेल तर संपूर्ण भारतामध्ये आपल्याला हे नोकरीचे ठिकाण मिळू शकतात. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, आवडल्यास लाईक करा आणि शेअरसुद्धा करा.